जय शिवराय युट्यूबवासी व्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा गडकोट मोहिमेमध्ये तुम्हा सगळ्यांचं नव्याने स्वागत। तर आजची आपली एक गडकोट मोहीम म्हणजे पुन्हा एकदा आपण आलोय, कारण या आधीही काही महिन्यांपूर्वी आपण जंजिरावरती येऊन गेलो। त्या मुरुड जंजिरामध्ये आज मी पुन्हा आले, पण त्यावेळी कसं वेळेअभावी किंवा घाईघाईत संध्याकाळच्या वेळी मी मुरुड जंजिराला व्हिजिट केलं होतं। इथला आपण किल्ला 50% नाही म्हणतात 20 ते 30% पाहिला होता। आणि त्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली होती की मुरुड जंजिरा किल्ला हा भारतीय इतिहासामध्ये कोणालाही जिंकता आला नाही, की तो अजरामर राहिला आणि अजिंक्य राहिला। तर त्या मागचे काय कारण होते हे आपण पाहिलं नव्हतं, फक्त हा विचार केला की तो किल्ला अजिंक्य आहे, तो किल्ला आतून कसा आहे हे आपण पाहून गेलो। पण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी एवढे लांबून पुन्हा इथे यासाठी आले की हा किल्ला असं बोलतात की इतिहासामध्ये कधीच कुणाला जिंकता आला नाही, पण तो का जिंकता आला नाही याची कारण आहेत खूप बरीचशी, पण त्यातलं एक खास कारण मला जे वाटलं ते दाखवण्यासाठी किंवा त्याचं एक बोलतात ना प्रात्यक्षिक सीन बघा खूप छान आहे, त्याचं एक जे प्रात्यक्षिक आहे ते घेण्यासाठी मी इथे आले। कारण नॉर्मली माहिती आपण कुठूनही घेऊ शकतो, पण ती जागा ती वास्तू पाहून जे आपल्याला कळतं ना ते कायमच्या डोक्यामध्ये फिट बसते किंवा ते आपल्याला नव्याने अनुभवता येतं, जगता येतं। तर तसंच आज एक जे मुख्य कारण मला वाटतंय ते म्हणजे या जंजिरावरती असणाऱ्या बलाढ्य तोफा, अनेक तोफा आहेत त्या जंजिरावरती। 350-400हून अधिक तोफा या किल्ल्यावरती होत्या। आता अद्याप किती आहेत ते माहित नाही, पण आपण बघूया आपण व्हिडिओच्या पुढे। त्यातल्या 3 ज्या बलाढ्य तोफा होत्या त्यातली एक म्हणजे कलाल बांगडी, दुसरी लांडा कासम आणि तिसरी चावरी। ह्या 3 बलाढ्य शक्तिशाली अशा तोफांमुळे हा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही। कारण अगदी मुख्य प्रवेशद्वार आहे त्या समोरच त्या किल्ल्यांचे त्या तोफांची तोंड आहेत, त्यामुळे जरी कुठूनही शत्रूंनी आक्रमण केलं तरी त्या तोफांचा मारा किंवा त्या तोफांमध्ये एवढी ताकद होती की सहजासहजी कोण हा किल्ला जिंकू शकणार नाही। तर आज त्या 3 तोफा आपल्याला खूप जवळून अगदी माहितीपूर्ण अशा बघायच्या आहेत या आजच्या व्हिडिओमध्ये। मग चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर बघा या जंजिरा किल्ल्यावरती मुख्य प्रवेशद्वारापासून आपण जर आत आलो तर राईट साईडला जो पहिलाच बुरुज लागतो त्या पहिल्याच बुरुजावरती आपल्याला 3ही तोफा एकत्र बघायला मिळणार आहेत। आणि त्या अतिशय बलाढ्य अतिशय अशा भयंकर अशा दिसणाऱ्या मोठ्या तोफा आहेत। त्यातल्या जर तुम्हाला मी दाखवलं तरी सगळ्यात पहिली कलाल बांगडी आहे, त्यानंतर लांडा कासार ज्याला गायमुख पद्धतीची तोफ किंवा गोमुख तोफ असंही बोलतात, त्यानंतर तिकडे चावडी आहे। तर ही जी पहिली तोफ आहे ती आपण बघून घेऊयात। आणि ह्या तोफेचे एक गंमत सांगायची म्हणजे मागच्या वेळी जेव्हा मी जंजिऱ्यावरती आले होते तेव्हा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता या तोफेचा, तुम्हाला साईडला दिसत असेल तो व्हिडिओ। मी जेव्हा अपलोड केला तर काही दिवसांमध्येच मला एवढा छान रिस्पॉन्स मिळाला होता। युट्यूबची आपली सुरुवातच होती त्या व्हिडिओ पासून, असं जास्त काही व्हिडिओ आपले अपलोड झाले नव्हते। तर तो व्हिडिओ टाकल्यावरती एवढा छान रिस्पॉन्स मिळाला, त्या कारणासाठी मी आज पुन्हा इथे आले आणि तुम्हाला हे सगळं दाखवते। तर त्यावेळी फक्त एक तोफ दाखवली, आज आपण 3ही तोफा पाहणार आहोत। त्यातली ही आहे पहिली कलाल बांगडी, जी तुम्हाला मी जवळून दाखवते। कलाल बांगडी भारतीय इतिहासातील एक प्रमुख तोफ। या तोफेचा पल्ला 12 किलोमीटर पर्यंत आहे असे म्हणतात। या तोफेचे वजन सुमारे 22 टन म्हणजेच 22,000 किलो एवढे होते। कितीही ऊन असेल तरीही तोफ अजिबात तापत नाही। मुरुड जंजिरा किल्ल्यामध्ये प्रमुख आकर्षणच बनले आहे तोफ। तसं बघायला गेलं तर ही तोफ आकाराने एवढी मोठी आणि भयंकर आपल्याला दिसते, पण ही तोफ पूर्णच्या पूर्ण या किल्ल्यामध्ये आणली गेली नसून तुकड्यांच्या सहाय्याने बोटीने ही तोफ किल्ल्यापर्यंत आणली गेली आणि त्यानंतर या तुकड्यांना बांगडीच्या आकारामध्ये जोडून बनवलं गेलं, त्यामुळे तिला कलाल बांगडी असे म्हणतात। आणि आता आपण ही जी पाहतोय ती आहे या मुरुड जंजिरावरची दुसरी तोफ, जिला ऐतिहासिक नाव जरी लांडा कासम असेल तरी तिची ओळख किंवा तिची प्रसिद्धी ही या मुखावरून आहे, जिचं मुख खरंच असं खूप खास आहे, कारण गायमुख पद्धतीचा आकार आहे त्या मुखाला आणि म्हणून तिला गोमुख तोफ असंही बोलतात। तर ही इतिहासाप्रमाणे लांडा कासम आणि आपल्या शब्दांप्रमाणे गोमुख पद्धतीची अशी गायमुख तोफ। तर या तोफेचं एक वैशिष्ट्य आहे ते तिच्या मुखावरून। आणि जर जंजिऱ्याचा आपण विचार केला तर सगळ्यात नंबर 1 तोफ म्हणजे
कलाल बांगडी. आणि भारतीय इतिहासाप्रमाणे ज्या 3 प्रमुख तोफा आहेत त्यातला 3rd नंबरचा रँक किंवा 3रा नंबर हा कलाल बांगडीला मिळतो. आणि त्यानंतर या 2 तोफा. तर आपण याची माहिती जाणून घेऊयात. तर बघा, गायमुख तोफ ही पंचधातूंनी बनवलेली एक लांब पल्ल्याची तोफ आहे, जिला इतिहासातील नाव लांडा कासम असे आहे. गायमुख असणारे तोंड हे त्यावेळी जे जंजिरावरती राज्य करत होते त्या सिद्धी लोकांनी बनवले असेल असेच वाटत नाही. त्यामुळे इतिहासामध्ये याच्या काही ठोस अशा खाणाखुणा नाही आहेत. पण कदाचित ही शिवकालीन म्हणजेच मराठेकालीन अशी तोफ असेल आणि नंतर या किल्ल्यावरती आणली गेली असेल असा अंदाज बांधता येतो. आणि ही मुरुड जंजिरावरची 3री तोफ आहे, जिला चावरी असं बोलतात. तर या 3 तोफांची एक खासियत आहे, कारण या 3 तोफा या पंचधातूपासून बनवल्यात. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर मे महिन्याचे दिवस आहेत, कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत, आणि तेव्हा दुपारची वेळ आहे, तरी हाताला एकदम थंडगाराची लागते तोफ. बाहेरचं जर तुम्ही वातावरण पाहिलं तर एकदम ऊन आहे, भयंकर असा उन्हाचा जो कडाका असतो तो आहे. पण तरीही या तोफांमध्ये जर तुम्ही हात ठेवला तर आपल्याला ते थंडच जाणवतो. आणि या 3 तोफांमुळे जर तुम्ही एखाद्या डोंगरावरती असणारा किल्ल्याचा म्हणजे गिरिदुर्ग किल्ल्याचा प्रकार पाहिला तर ते किल्ला सहजासहजी कुणाला जिंकता येत नाही, कारण ते डोंगरावरती असतात, उंच ठिकाणी असतात. पण हा जलदुर्ग किल्ला आहे, भले हा चारी बाजूने समुद्रामध्ये वेढलेला किल्ला आहे, पण त्याचा जो पुढचा भाग आहे हा समुद्रापासून खूप जवळच्या अंतरावरती आहे. म्हणजे आरामात इथून हा किल्ला कब्जा करता येऊ शकत होता. पण या 3 तोफांनी ते होऊ दिलं नाही. राज्य दुसरे लोक करत होते, राज्य मराठ्यांचं नव्हतं किंवा आपल्या माणसाने हा किल्ला जिंकता आला नाही. पण त्या मुख्य जे श्रेय असते किंवा जी मुख्य एक पॉवर असते त्या 3 तोफांवरती आहे. किल्ल्यामध्ये असं जास्त सैन्यदल किंवा असं वेगळं काही नव्हतं, पण या 3 तोफांच्या जोरावरती हा किल्ला भारतीय इतिहासात अजिंक्य राहिला, जो कोणालाही जिंकता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा प्रयत्न केले, छत्रपती संभाजी महाराजांनी अनेकदा प्रयत्न केले. छत्रपती संभाजी महाराजांनी भुयारी मार्गाने अगदी किल्ला जिंकायलाही आले होते, पण रायगडावरच्या अटॅकने त्यांना त्यांची सैन्य किंवा त्यांची फौज मागे न्यावी लागली, कारण राजधानीला आपण प्रायोरिटी देणार आणि राजधानी आपली वाचवणं हे गरजेचं आहे या किल्ल्याच्या तोडीस. त्यामुळे त्यावेळी ती मोहीम त्यांची अर्धवट राहिली आणि हा किल्ला पुन्हा घ्यावा कोणी जिंकण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे हा मुरुड जंजिरा हा किल्ला भारताच्या इतिहासामध्ये कायमच अजिंक्य किल्ला म्हणून लिहिला गेला. चावरी ही एक कलाल बांगडी प्रमाणेच आकाराने मोठी प्रचंड अशी लांब पल्ल्याची तोफ आहे. आणि या तोफेची खासियत ही अशी आहे की कितीही ऊन असेल तरी ही तोफ अजिबात तापत नाही, कारण या तोफेची बनावटच अशी आहे की ती पंचधातूंनी एकत्र मिश्रण करून त्यापासून बनवली आहे. आणि ही तोफ याच किल्ल्यावरती बनवली गेली असेल असे सांगितले जाते. तर आता आपण 3 तोफा पाहिल्या ज्या मुरुड जंजिरा किल्ल्यावरती आहेत. आणि अनेक कारण होती मुरुड जंजिरा किल्ला अजिंक्य राहण्यासाठी. त्यातलं जे एक प्रमुख कारण आपल्याला वाटलं की या कारणामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला असेल किंवा अजिंक्य राहिला त्यावेळी जेवढी पॉवर या 3 तोफांमध्ये होती तेवढी समोरून आक्रमण होणाऱ्या तोफांमध्ये नव्हती. आणि अशा प्रकारे ह्या 3 तोफा आहेत, ज्यामध्ये आपण कलाल बांगडी पाहिली, लांडा कासम पाहिली ज्याला गायमुख तोफ असंही बोलतात, त्यानंतर ही चावरी पाहिली. तर या अशा 3 तोफा आहेत. आणि या तोफांमुळेच किंवा या तोफांचा वापर करूनच हा किल्ला कायमस्वरूपी अजिंक्य ठेवता आला आणि भारतीय इतिहासामध्ये त्याला अजिंक्य किल्ला असं स्थानही मिळालं. तर कसा होता व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा कोणता किल्ला किंवा कोणती गडकोट मोहीम आपली व्हायला पाहिजे हेही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशनमध्ये. जय शिवराय.